आरपीआय पक्ष जिल्हाध्यक्ष बौद्धवासी अरविंद कुवर यांच्या शोकसभेला केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी भेट देत श्रद्धांजली वाहिली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय जिल्हाध्यक्ष बौद्धवासी अरविंद अण्णा कुवर यांच्या लोकसभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआय आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री रामदास आठवले यांनी विशेष उपस्थिती लावून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या शोकसभेला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बौद्धवासी श्री अरविंद अण्णा कुवर यांचा सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला। श्री अरविंद कुवर हे दलित वंचित समाजाच्या हक्कासाठी सातत्यानं झटणारे, पक्ष संघटन मजबूत करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व होतं। त्यांचं जाणं हे पक्षासाठी तसेच समाजासाठी मोठी हानी आहे, आठवले यांनी सांगितलं। त्यांच्या कार्यामुळे आरपीआयची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली असंही त्यांनी नमूद केलं। शोकसभेदरम्यान उपस्थितांची 2 मिनिटांचं मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली। अरविंद कुवर यांच्या कार्याची आठवण करून देताना अनेक मान्यवरांनी त्यांचा साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि संघर्षशील नेतृत्वावर प्रकाश टाकला। जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी सांगितलं। याप्रसंगी आमदार राजेशदादा पाडवी, खरेदी विक्री संघाचे मकरंद पाटील, रामभाऊ मानिक उपस्थित होते। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उषाताई अरविंद कुवर, महेंद्र कुवर, चंद्रशेखर कुवर, शांतीलाल कुवर, संजय कुवर यांच्यासह कुवर परिसरातील सदस्यांबरोबर संवाद साधत सांत्वना दिली। प्रास्ताविक अनिल कुवर यांनी केलं तर सूत्रसंचालन गौतम कुवर यांनी केलं होतं। आरपीआयचे राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी दिलेली आहे। माझ्या पक्षाचा लोकसभेत एकही खासदार नसतानाही मला नरेंद्र मोदींनी ते तिसऱ्यांदा मंत्री केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी हे सगळ्या दलितांना न्याय देणारे आहेत। काल मी ते दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीमध्ये गौतम बुद्धांच्या अनेक मूर्तींचं, अनेक त्या ठिकाणी जे वस्तू होत्या त्या पुरातत्व खात्याने एकत्र करून त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं आणि त्यांनी काल त्यांच्या आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की जगाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे। नमोबुद्ध असं ते म्हणाले, अत्रिदीप म्हणाले आणि अनेक देशामध्ये ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा धम्म त्या ठिकाणी आहे। चायनामध्ये, जपानमध्ये, मलेशियामध्ये, व्हिएतनाममध्ये, थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये, श्रीलंकेमध्ये अशा अनेक देशामध्ये बुद्धिझम आपल्या देशात जाऊन पोचलेला आहे आणि पाली भाषा आहे। या पाली भाषेमध्ये सगळे भिक्खू त्या ठिकाणी प्रार्थना म्हणतात। पाली भाषा जी आहे संस्कृत तर आहेच आहे, पण आपली बुद्धिझमची पाली भाषा आहे आणि पाली भाषेला अभिजातचा दर्जा भारत सरकारने दिलेला आहे। अशा पद्धतीने अनेक निर्णय जे आहे ते मोदी साहेबांच्या काळामध्ये होत आहेत। मुंबईला बाबासाहेबांचं एक भव्य दिवस स्मारक होतं, तिथे जगामध्ये नावाजलं जाईल अशा पद्धतीचं स्मारक। 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन, आता 450 फुटाचा पुतळा हा चैत्यभूमीच्या बाजूला उभा राहतो आणि पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये होत नव्हतं। नरेंद्र मोदींच्या काळामध्ये 125व्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने 26 नोव्हेंबरला संविधान दिन पाळण्यात आला आणि त्याने आदेश दिले की हा दिवस सगळ्या देशामध्ये साजरा होणं अत्यंत आवश्यक आहे। पूर्वी आपल्या संस्था, आपल्या पक्ष कधी कधी आपले कार्यक्रम ठेवायचे, पण आता सगळ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो। त्यामुळे असे निर्णय अनेक घेण्यात आलेले आहेत। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्यापूर्वी संविधानावर माथा टेकून शपथ घेतलेली आहे। तरी लोक म्हणतात संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। कोण संविधान बदलणार आहे? संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही आहे। अरविंद सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी होते, कोण संविधान बदलणार आहे? गावागावाशी संपर्क केलेला होता। त्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला वाटतं पूर्वीचा धुळे जिल्हा होता, पण नंतर नंदुरबार जिल्हा झाला। त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे होते आणि गेली 20-25 वर्ष ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते। त्यांच्या जाण्यामुळं पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही जी त्यांच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत अवघड आहे। पण आम्हाला ही पार्टी पुढे चालवायची आहे आणि अरविंद कुवर यांचं स्मरण करून आम्हाला ही पार्टी पुढं मजबूत करायची आहे आणि त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा आहे। सर, कोणाला नेतृत्व दिलं जाईल? ठीक आहे, ते ठरेल आता, पक्षांना ठरवेल, आता पक्षांना बसेल आणि ठरवेल। सर,
24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, शहादा, अकराणी.